तर विनंती असेल की जो वॉरियर्स आपण आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. तर वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. जो वॉरियर्स टीम येथील दादा आपण आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. तर यतीन दादा आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. यतीन भोईर आणि त्याचबरोबर वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये सातत्याने जोगाव टीमचं नाव उंचवणारा खेळाडू म्हणजे यतीन भोईर आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला वैभव, तर बॉलिंग मार्कवर पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरसाठी या ठिकाणी आमंत्रित केले. हर्षन पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरसाठी त्याला आमंत्रित केले. बॉलर सज्ज होते. हर्षन पाटील ओव्हर द विकेट. हर्षनचा पहिला बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला आणि वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवलाय पंच गुरुनाथजी पाटील यांच्या माध्यमातून. 100 स्वरूपामध्ये रन ऍड होते. धावांचा सरी गणेश होते. टीम जुहू वॉरियर्स या टीमच्या धावफलकावरती धावा आतापर्यंत होतात त्या म्हणजे अवघी 1 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड मध्ये ऍड होते. बॉलर पुन्हा एकदा हर्षन सज्ज होते. यावेळेस देखील मोठा शोक येण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. चेंडू चालला आहे डीप पॉइंटच्या दिशेने. तोपर्यंत 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते आणि 2 रन आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल एक्स्ट्रा स्वरूपाचा पाहायला मिळाला आणि त्यानंतर 1 रन या ठिकाणी ऍड होते. 2 रन आतापर्यंत होत आहेत. यावेळेस देखील अतिशय देखणा स्ट्रोक. फिल्डर तैनात आणि अप्रतिम दर्जाचा झेल टिपलाय. यज्ञेश पाटील त्या ठिकाणी तैनात होता
आणि पहिल्या विकेटचं पतन फलंदाज वैभव या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. न्यू बॅट्समन वन डाऊन साठी कल्पेश भोईर. अनेक स्पर्धांमध्ये एक चांगली बॅटिंग या खेळाडूच्या दरम्यान पाहायला मिळाली. कल्पेश भोईर तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. न्यू बॅट्समन कल्पेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला यतीन भोईर. यावेळेस देखील अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता परंतु ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवला. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये रन ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 गडी बाद 3 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील लाकूड पद्धतीचा हा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॅट्समन थोडासा दबाव तंत्रामध्ये पाहायला मिळाला कारण यावेळेस एक चांगली झुंज द्यावी लागेल. बॅट्समन यतीन भोईरला स्वतः टीमचा कॅप्टन आहे. सलामीवीर फलंदाज वैभव बाद झाल्यानंतर कल्पेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि या दोन्ही फलंदाजांना एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करत असता एक मोठं टार्गेट तुम्हाला सेट करावं लागतं आणि सेकंड इनिंग मध्ये ते टार्गेट प्रतिस्पर्धी टीमच्या विरुद्धमध्ये रोखावं लागतं. यावेळेस देखील बॅटच्या स्लाइसचा वेध घेतलाय. 1 रन फक्त ऍड होते आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 रन आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक आहे. अप्रतिम दर्जाचं षटक आपल्याला पाहायला मिळते हर्षन पाटीलचं. कारण आपण जर पाहिलं तर 2 फिल्डर हे 38 सर्कलच्या बाहेर असतात. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये त्या 2 फिल्डरला भेदून मोठे फटके तुम्हाला खेळायचे असतात परंतु आतापर्यंत या बॉलरने रोखलंय या बॅट्समनना मोठे फटक्यांपासून. यावेळेस देखील भरपूर वेगाने हा बॉल रिलीज केलाय. लाजवाब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. एका ओव्हरचा खेळ आतापर्यंत होतोय आणि अवघ्या 4 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट संपादन देखील केलाय गोलंदाज हर्षन पाटीलने. फिल्डिंग तुम्ही लवकरात लवकर लावून घ्या. तर सेकंड ओव्हर आणि बॉलिंग मार्कवर आमंत्रित केले यज्ञेश पाटीलला. यज्ञेशचा पहिला बॉल भिरकावून दिलाय. कल्पेशने कल्पकता दाखवली या पहिल्या बॉलवर आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाला थोडीशी गती मिळाली जुहू वॉरियर्स या टीमला. कल्पेश भोईर पहिलाच बॉल पेस करत असताना आपला बॅटचा फोकस ओपन केलाय. या षटकाराच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 10 रन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय बॉलरचं. यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस सफल होतोय गोलंदाज
टीट फॉर टॅट जशाच तसे उत्तर पाहायला मिळालं. या अगोदरच्या बॉलवर एक चांगला मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला षटकार आणि त्यानंतर रणनीती बदलली, लाईन चेंज केली आणि विकेट संपादन केलाय यावेळेस बॉलर यज्ञेश पाटीलने. सेकंड विकेट स्कोरबोर्ड मध्ये ऍड होतोय. न्यू बॅट्समन मयूर भाई मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. तर न्यू बॅट्समन मयूर भाई मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामधला एक चमचमता सितारा आणि सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये विस्फोटक फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवून मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये ताईत झालेला खेळाडू. तर बॉलिंग मार्कवर देखील तेवढाच तेज तरार बॉलर यज्ञेश. यावेळेस यज्ञेशचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवलाय. पंच विनोदजी भगत यांच्या माध्यमातून एक्स्ट्रा स्वरूपामध्ये रन ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 11 रन, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस आणि दुसरे षटक आतापर्यंत मार्गस्थ पाहायला मिळते. यावेळेस देखील भरपूर भन्नाट वेग पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल यावेळेस यज्ञेश पाटीलचं, कारण प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातो. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना वेगावर देखील नियंत्रण आपल्याला पाहायला मिळते. कधी धीम्या गतीने तर कधी जलद गतीने, परंतु चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करतोय यज्ञेश पाटील. यावेळेस देखील सरळच्या दिशेने स्ट्रोक केला, चांगली फिल्डिंग होते निखिल पाटील यांच्या माध्यमातून. कारण एखादा गोलंदाज ज्यावेळेस चांगली गोलंदाजी करत असतो त्यावेळेस भरपूर अपेक्षा असतात त्याला त्याच्या फिल्डर कडून, कारण ज्यावेळेस चांगली फिल्डिंग होते त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस देखील लाईन मिस केली बॅट्समन मयूर भाईने आणि डॉट बॉलची समाप्ती होताना पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील भरपूर वेगाने हा बॉल रिलीज केला होता. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि ज्या विकेटसाठी जाळे विणलं होतं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय मयूर भाई आणि यावेळेस बाद होताना पाहायला मिळतोय. तिसरा विकेट धावफलकावरती पाहायला मिळतोय. टीम जुहू वॉरियर्स या टीमच्या धावफलकावरती आतापर्यंत धावा होतात. 3 गडी बाद 11 रन. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 11 रन, 11 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट आणि न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. तर नुकतेच ज्यांचं आगमन होते समाजसेवक राजूजी पवार यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. मी बॅट्समन बंटी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत जयेशभाई पटेल साहेबांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. ओव्हर नंबर 3 आणि बॉलिंग मार्कवर आमंत्रित केले नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामधला अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू. आपण जर पाहिलं तर नुकतीच नवी मुंबई प्रीमियर लीग ही स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये एमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार त्याला मिळाला. स्वराजचा पहिला बॉल, दिशा थोडीशी भरकटली, व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवलाय. कराव्याला नुकतीच जी स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेमध्ये समाजसेवक चषक या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज देखील हा पुरस्कार या खेळाडूला मिळाला आणि एक LED
टीव्ही देखील या खेळाडूला मिळाली. आज आपण पाहतोय की टेनिस बॉल क्रिकेटला एक चांगली गती मिळाली, टेनिस बॉल क्रिकेटला देखील एक चांगली उंची लाभली आणि टेनिस बॉल क्रिकेटला देखील एक चांगली भरारी मिळताना पाहायला मिळते. फटका चांगला आहे, चेंडू चाललाय, पंचांचा इशारा येतोय. डी पेक्षा कव्हर बाउंड्री लाईन पलीकडे बार्समन यतीन भोईर यांच्या बॅटमधून येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावफलकाला मात्र जरूर गती मिळाली जाते. 16 रन स्वतः टीमचा महानायक या ठिकाणी झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला चौकार पाहायला मिळालाय. यावेळेस देखील भिरकावून दिलाय. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. फिल्डर तैनात आणि टिपलाय हा झेल. यतीन भोईरची खेळी देखील संपुष्टात येताना पाहायला मिळते. एक महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी संपादन केलाय गोलंदाज स्वराज म्हात्रेने. तर न्यू बॅट्समन हार्दिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस बंटीसाठी हा बॉल फक्त दिशा दिली. बंटीने एक सिंगल तोपर्यंत कंप्लीट केली. एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 17 रन आतापर्यंत धावफलकावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील फक्त दिशा दिली कारण रन येणं भरपूर इम्पॉर्टंट आहे टीम जुहू वॉरियर्स या टीम कडून आणि तेच प्रात्यक्षिक साकारताना बंटी आणि हार्दिक भोईर हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 18 रन आतापर्यंत होत आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून नुकतंच ज्यांचं आपण आगमन पाहिलं शेवटचे 2 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत. यावेळेस देखील फटका चांगला आहे. 1 रन तर जरूर कंप्लीट झाली. सेकंड रन साठी कॉल आणि फक्त 1च रन या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळते. 19 रन आतापर्यंत होत आहेत. आणि शेवटचा 1 बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. 19 रन्स आतापर्यंत होत आहेत आणि यावेळेस हा शेवटचा बॉल फटका चांगला आहे आणि बंटीच्या बॅटमधून हा षटकार येतोय. तर आदरणीय राजूजी पवार साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर कॅमेरामॅन तर सन्मान या ठिकाणी केला जातोय. राजूजी पवार जे समाजसेवक आहेत, सातत्याने एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जाते आणि त्यांच्या समेत त्यांचे सहकारी आदरणीय जयेशभाई पटेल यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. एक उद्योजक आहेत जयेशभाई पटेल आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम जुहू वॉरियर्स या टीमच्या धावफलकावरती आतापर्यंत धावा होतात. त्या म्हणजे 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि 25 रन आतापर्यंत स्कोर बोर्डवर ऍड होतात. ओव्हर नंबर 4 बॉलिंग मार्कवर रोहित म्हात्रे. टेनिस बॉल क्रिकेट जगतामधला आणखीन एक समसमता सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. गोठवली गावाचा विक्रम आदित्य रोहित म्हात्रे, ज्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. तर बॉलर सज्ज होते. यावेळेस रोहितचा पहिला बॉल
आणि पंचांचा इशारा येते. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर स्वागत. हा षटकार येते हार्दिक भोईरच्या बॅटमधून. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान या खेळाडूची ओळख आपण सातत्याने पाहतो. एक चांगला षटकार आला हार्दिकच्या बॅटमधून आणि धावफलकाला भरपूर गती मिळताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 31, 31 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुढे एकदा सज्ज होते. यावेळेस देखील खोलवर पद्धतीचा बॉल उडवलाय थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईन पलीकडे. बॅक टू बॅक 2 षटकार आतापर्यंत आलेत बॅट्समन हार्दिक भोईरच्या माध्यमातून. 37. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील फटका फसलाय की काय, परंतु फिल्डर पोहोचेल तोपर्यंत 1 रन तर जरूर कंप्लीट केले आणि पाहता पाहता सेकंड रन देखील या ठिकाणी कंप्लीट केले जाते. त्याचबरोबर आदरणीय नितीनजी शेट्टी यांना आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील फटका चांगला आहे. लॉंगॉनच्या दिशेने फिल्डर तैनात. थोडासा फंबल झाला परंतु सेकंड मोमेंटला त्याने बॉल जज केला. तोपर्यंत 2 धावा भरपूर वेगाने कंप्लीट केल्यात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 41 रन. ओव्हर नंबर 4 ही मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत 41 रन होतात धावफलकावरती जुहू वॉरियर्स या टीमच्या. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळला जातोय. फटका चांगला आहे आणि 1 रन या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 42 रन. रन आतापर्यंत होत आहेत आणि शेवटचा 1 बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. यावेळेस देखील हा शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवर देखील एक मोठा ब्लास्ट. आतापर्यंत 3 षटकार आलेत या ओव्हरमध्ये. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 रन. 23 रन आतापर्यंत रोहित म्हात्रेने खर्च केल्यात.
तर 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 48 रन. शेवटची ओव्हर आणि बॉलिंग मार्कवर रुणाल म्हात्रे अपकमिंग यंगस्टर खेळाडू आहे गोटवली गावाचा आणि सातत्याने चांगला खेळ रुणाल म्हात्रेच्या दरम्यान देखील पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे बंटी. बंटी साठी हा बॉल फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता परंतु त्याच्या पायाचा वेध बॉलने घेतला आणि तोपर्यंत 2 रन या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. 2 रनच्या साह्याने तिसऱ्या रनचा प्रयत्न होता आणि बॅट्समन बाद होते. 50 रन आतापर्यंत होत आहेत. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मंथन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे हार्दिक भोईर. खऱ्या अर्थाने हार्दिक भोईर आज अतिशय चांगली कामगिरी करतो आपल्या टीमसाठी. फुलटॉस पद्धतीचा बॉल भिरकावून दिलाय. सरळच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. लॉंगॉनचा फिल्डर चेंडू खाली येतो परंतु फक्त एकच सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 51 रन आतापर्यंत होत आहेत. यावेळेस देखील बॉलर बॅक टू ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक सिंगल कंप्लीट केली कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस चांगली बॅटिंग करत असतो मोठे फटके त्याच्या बॅटमधून येतात त्यावेळेस जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं भरपूर इम्पॉर्टंट असतं आणि हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एक सिंगल मंथन पाटीलने कंप्लीट केले आणि स्ट्रायकिंग एंडला हार्दिक भोईरला त्याला स्ट्राईक रोटेट केली. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हा वाईड बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवलाय. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये रन ऍड होते आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 53 रन 53 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 3 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत. यावेळेस देखील हा फुलटॉस पद्धतीचा बॉल आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला बाउन्सर होता आणि वाईड बॉलचा इशारा आतापर्यंत आमच्यापर्यंत दर्शवला जातो आणि 54 रन आतापर्यंत होत आहेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतो रुणाल. यावेळेस देखील लाजवाब स्टॉप अप्रतिम दर्जाची फिल्डिंग निखिलजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक रन वाचवण्यासाठी फिल्डरला भरपूर चांगला प्रयत्न करावा लागतो आणि तोच प्रयत्न निखिल पाटील यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा बॉल या सेकंड मॅच मध्ये किती रनचं टार्गेट सेट केलं जाईल हा शेवटचा बॉल. मोठा स्ट्रोक तर जरूर खेळलाय परंतु कॅच ड्रॉप 1 रन जरूर कंप्लीट केली. सेकंड रन देखील या ठिकाणी कंप्लीट होते आणि तिसऱ्या रन साठी प्रयत्न असफल राहिलाय. 2 रन यावेळेस कंप्लीट केल्या. टीमची धावसंख्या आतापर्यंत 57 रन आतापर्यंत होतात आणि 58 रनचं टार्गेट असेल टीम गोठवली सुपर किंग्स या टीम समोर.
तर 58 रनचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्वराज म्हात्रे आणि रोहित म्हात्रे तर बॉलिंग मार्कवर मयूरभाई भोईर. P1च्या पहिल्या ओव्हरसाठी त्याला आमंत्रित केले. येणारे 30 बॉल आणि 58 रनचं लक्ष्य यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. अपकमिंग रायझिंग स्टार ऑफ नवी मुंबई स्वराज म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. येणारे 30 बॉल आणि 58 रनचं टार्गेट. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर भिरकावून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईन पलीकडे हा षटकार. तर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर एक चांगला षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. इन ऍक्शन मोड मध्ये पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाला स्वराज म्हात्रे आणि आपले इरादे स्पष्ट त्याने केलेत. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. आडव्या बॅटने स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील झाली. लाईन योग्य होती आणि बॅट्समन यावेळेस बाद होताना पाहायला मिळतोय. स्वराज म्हात्रे पहिल्या बॉलवर षटकार आणि या बॉलवर थेट परतीचा इशारा त्याला दिलाय. तर बॅट्समन वन डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. निखिल पाटील पहिल्या बॉलवर षटकार आला. सेकंड बॉलवर विकेट आपल्याला पाहायला मिळाला आणि यावेळेस आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झाला. 2 बॉलमध्ये 6 रन खर्च करून एक विकेट मात्र जरूर मयूरभाईने संपादन केलाय. यावेळेस देखील फक्त दिशा दिली. फटका तर चांगला आहे परंतु फक्त एकच रन मिळेल. 1 रनच्या सहाय्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 7 रन आपल्याला पाहायला मिळतात. अजूनपर्यंत येणाऱ्या बॉलमध्ये 51 रन तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. टीम गोठवली सुपर किंग्ज. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. चेंडू चाललाय. पंचांचा इशारा होतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईन पलीकडे सरळ 4 रनसाठी हा चौकार. या चौकाराच्या साह्याने आतापर्यंत धावफलकावर धावा होत आहेत. 11 रन. चार बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 11 रन स्कोरबोर्डवर. स्टेप आउट केला. बॅटच्या स्लाइडचा वेध आणि डिक्लेअर स्वरूपामध्ये चेंडू चाललाय. फक्त 1 रन ऍड होते आणि 12 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील इनसाइड एज आणि बॅट्समन निखिल पाटील देखील बाद होताना पाहायला मिळते. रन आतापर्यंत होतात आणि 2 विकेट महत्वपूर्ण संपादन केलेत मयूर भाईने आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 रन.
तरुणी बॅट्समन चिराग पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. पॉवर मिलच्या पहिल्या ओव्हरमध्ये मयूर भाईने धावा खर्च केल्यात अवघ्या 12 आणि सेकंड ओव्हर कल्पेश भोईर आपल्याला पाहायला मिळेल सेकंड ओव्हरसाठी. यावेळेस कल्पेशचा हा पहिला बॉल आणि एक्स्ट्रा स्वरूपामध्ये रन ऍड होते. पहिला बॉल अवांतर स्वरूपाचा त्याने रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवला पंच गुरुनाथजी पाटील यांच्या माध्यमातून आणि 13 रन आतापर्यंत होत आहेत. यावेळेस देखील बॅकफुटला गेला, इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय रोहित म्हात्रेच्या बॅटमधून. एक दमदार फटका पाहायला मिळते. 4 रनसाठी हा चौकार येतो आणि या चौकाराच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 17 रन आतापर्यंत होतात. बॉलर पुढे एकदा सज्ज होतो. यावेळेस हा फुल टॉस पद्धतीचा बॉल, उंची जास्त आहे परंतु पंचांचा निर्णय तर पंचांचा निर्णय काही क्षणामध्ये पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष भीमरावजी भोसले यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल दिलीपजी पाटील यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव आदरणीय राहुलजी पराट यांचा सन्मान विजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर आपला निर्णय आमच्यापर्यंत दर्शवायचा आहे. 1 रन यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग आणि 3 बॉलचा खेळ आतापर्यंत होतो. 3 बॉलचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस देखील भिरकावून दिलाय आणखीन एक मोठा फटका आणि यावेळेस येथील 6 रन हा षटकार. टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन.
आणि 24 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. हॅलो. तर यावेळेस देखील आणखीन एक मोठा ब्लास्ट, बॅक टू बॅक 2 षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस रोहित म्हात्रे गोलंदाजी करत होता त्याच्या विरुद्धमध्ये 3 षटकार आले होते, परंतु यावेळेस आतापर्यंत बॅक टू बॅक 2 षटकार मात्र जरूर त्याने लगावलेत. जशास तसं उत्तर देण्यासाठी एक चांगली झुंज देतो. यावेळेस देखील क्रिकेट मधली सुंदरता दाखवणारा फटका, एक्स्ट्रा खबर बाउंड्री लाईन पलीकडे बॅक टू बॅक 3 षटकार आतापर्यंत आलेत या बॅट्समन कडून. 36 रन आतापर्यंत होत आहेत. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला आणि 36 रन स्कोरबोर्डवर ऍड होताना पाहायला मिळतात. शेवटच्या 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत शिल्लक असेल. येणारे बॉल आहेत 18 ने जिंकण्यासाठी मात्र 22 रनची गरज. सामना खुला करून दिलाय रोहित म्हात्रेने. ओव्हर नंबर 3 आणि बॉलिंग मार्कवर हिमांशू नामक बॉलरला आमंत्रित केले. 58 रनची गरज आहे. येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 22 रनची गरज. येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 22 रन. यावेळेस हा बॉल फटका चांगला आहे, चांगली फिडिंग होती मंथनच्या दरम्यान. तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 17 बॉल आणि अजूनपर्यंत 21 रनची गरज आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकता हिमांशू. 17 बॉल आणि 21 रनची गरज. कोलर पद्धतीचा बॉल सरळच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. कॅच ड्रॉप होते मयूर भोईरच्या दरम्यान आणि या झेलची किंमत किती मोजावी लागेल येणाऱ्या काळात. 16 बॉल आणि जिंकण्यासाठी रन कंप्लीट करायचे आहेत, त्या म्हणजे 20. यावेळेस देखील रनआउटची संधी होती, परंतु ती संधी गमावली. तोपर्यंत 1 रन. एकोणचाळीस रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. कोलर पद्धतीचा बॉल कव्हरच्या दिशेने चांगली फिल्डिंग, चांगला प्रयत्न राहिला फिल्डरच्या दरम्यान. तोपर्यंत फक्त 1च रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते.
आतापर्यंत 40 रन होत आहेत आणि अजूनपर्यंत 18 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम गोठवली सुपर किंग्स या टीमला. यावेळेस देखील फटका फसलाय की काय, तोपर्यंत कॅच ड्रॉप. तर 40 रन आतापर्यंत धावफलकावरती देखील पाहायला मिळतात. खोलवर पद्धतीचा बॉल, भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळालाय यावेळेस हिमांशूचा. आतापर्यंत 40 रन होतात. येणारे बॉल आहेत 12 आणि जिंकण्यासाठी 18 रनची गरज. येणारे बॉल आहेत 12 आणि जिंकण्यासाठी यावेळेस मात्र रन कंप्लीट करायचे आहेत. 12 बॉल आणि 18 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग मार्कवर मंथन पाटील. मंथनचा पहिला बॉल, 1 रन यावेळेस ऍड होते. यावेळेस कोलोर पद्धतीचा बॉल, हेलिकॉप्टर उडवलाय सरळच्या दिशेने हा षटकार. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेस देखील आणखीन एक मोठा प्रहार, 4 रनसाठी हा चौकार. यावेळेस देखील आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय आणि 1 रनची गरज. तर राबाडा रायडर्स या टीमचा कॅप्टन आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. यावेळेस हा विजयाचा स्ट्रोक, थेट व्यासपीठाला सलामी देणारा षटकार पाहायला मिळतोय.